अगं बाई, उशीर होतोय आणि आजच रिक्षा दिसत नाहीये. वहिनी अरे सदाभाऊ, तुम्ही? कुठे? अहो, यांच्या ऑफिसला चालले होते. आज तिकडे कार्यक्रम आहे ना. बर बर बर. पण तुम्ही इथे कसे? मी चाललो होतो त्या दिशेने, पण तुम्हाला मध्ये उभं पाहिलं ना, मग आलो फिरवून. अगं बाई, बघा ना, यांच्या ऑफिसला कार्यक्रम आहे, पण आजच रिक्षा मिळत नाहीये मला. एवढंच ना, बसा ना, मी तुम्हाला सोडतो या. अहो, पण तुम्ही त्या दिशेला चालला होता ना, मला या दिशेला जायचं आहे. वहिनी, रिक्षावाल्याने कुठे जायचं त्याचं भाडं ठरवतो, रिक्षावाला नाही. या बसा. बसते, पण तुम्ही भाडं घेणार असाल तर. हे बघू नंतर. चला. पण ते श्रीनिवासचं ऑफिस म्हणजे तेच ना आधीचं गाड्यांचं? हो, तेच. 40 वर्ष झाली आता नोकरीला. हो, तिथेच आहेत ते. बऱ्याच दिवसात श्रीनिवासची गाठभेट झाली नाही, त्या निमित्ताने भेट होईल. हो. चला या बसा. अगदी देवासारखे आला का पण तुम्ही. आई, बाबा, कसा कॉन्टॅक्ट करू मी तुम्हाला? आयुष्यात कधीच एवढं एकटं आणि हेल्पलेस फील झालं नव्हतं मला. शयन पण घरी कधी येईल काय माहिती. खूप एकटं वाटतंय. काय करू मी? लक्ष्मी वहिनी आता इथं काय करते? श्रीनिवासनं तर त्यांना नोकरी गेल्याचं अजून सांगितलेलं नाहीये. श्रीनिवासचा सेंड ऑफ आहे हे जर आता त्यांना कळालं तर सगळा घोळ होऊन बसत. वहिनी, भाऊजी, आता तुम्ही इथं कशा? अहो, असं काय करताय? आज यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आहे ना ऑफिसमध्ये. मला फोन आला होता ऑफिसमधून. अगदी आग्रहाने बोलवलंय म्हणून आले. सुरू झाला का कार्यक्रम? चला जाऊया आपण. कुठे? वहिनींना कोणी फोन केला? वहिनी, म्हणजे तुम्ही थोडं लवकर आलात. कार्यक्रमाला अजून थोडासा वेळ आहे आणि आता जर तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला तर श्रीनिवास तुम्हाला बघेल आणि मग सरप्राईज राहणार नाही ना. मग त्यापेक्षा आपण असं करूया का, इथं बसूया का थोडा वेळ? तुम्हाला चालेल ना वहिनी? हो, चालेल ना. बसा ना वहिनी, या. तुम्ही पाणी घेणार का? नाही, नको, काही नको. असे एम्प्लॉईज कोणत्याही कंपनीला नेहमी पुढेच घेऊन जात असतात. श्रीनिवास सरांचा आदर्श ठेवून यापुढे इथल्या सगळ्या एम्प्लॉईजनी त्यांच्यासारखंच निष्ठेने काम करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आता मी श्रीनिवास सरांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि 4 शब्द बोलावं. सर, प्लीज या. पाणी घ्या. अजून किती वेळ लागेल? वेळ? वहिनी, तुम्ही थांबा, मी लगेच आलो. आलोच मी.
मित्रांनो, आज माझ्या कामाचा शेवटचा दिवस, या कंपनीत येण्याचा शेवटचा दिवस, मस्टरवर सही करण्याचा शेवटचा दिवस, तुमच्या बरोबर डबा खाण्याचा शेवटचा दिवस, आपल्याला काहीतरी काम आहे, आपण कोणाच्या तरी कामी येतोय ही जाणीव व्हायचा शेवटचा दिवस. मी जेव्हा या कंपनीत जॉईन झालो तेव्हा इथे बसलेल्या अनेकांसारखाच तरुण होतो. माझं लग्न झालं होतं, पण मुलं व्हायची होती. संसार तसा नवीनच होता. या कंपनीनं माझ्या आयुष्यातले सगळे टप्पे पाहिलेले आहेत. म्हणजे अगदी मुलांच्या बारशांपासून ते थेट त्यांची लग्न होण्यापर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडल्या, इतकं सगळं बदललं. तेव्हा मला कायम एकच वाटत आलं, काहीही बदललं ना तरी माझी ही नोकरी राहणार आहे, ती असणारच आहे कायमची, माझ्या हक्काची. कारण माझ्या सगळ्या सुखदुःखात तुम्ही माझ्या बरोबर होता. माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा ती वाटून घेतली. घर चालवायला पगार होता, आणि समजा माझ्याकडून कामात कधी काही चुका झाल्या, थोडासा नैराश्य आला, तर माझा उत्साह वाढवायला नेहमीच माझ्या सिनियर्सची कौतुकाची थाप पाठीवर असायची. खरंच सांगतो, हे सगळे टप्पे अनुभवताना मी या नोकरीशी इतका एकरूप झालो की कधीतरी मी रिटायर होणार आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यात कधीतरी येणार आहे याचा विचार देखील कधी केला लागला. हो, स्वप्नात सुद्धा नाही. याचं कारण माहितीये का? सवय. रोज सकाळी उठून इथे आपल्या कंपनीत कामावर यायची सवय. पण आज जेव्हा मी घरून निघालो इथे यायला, तेव्हा स्कूटरवरून येताना सारखा एकच विचार मनात येत होता, ही नक्की माझी सवय होती की माझी जिद्द? माणूस जसा आपल्याला बाहेरून दिसतो ना, फक्त तेवढाच असतो. माणूस खूप वेगळा असतो. येणाऱ्या परिस्थितीशी, आलेल्या संकटांशी तो जुळवून घेतो, त्यांचा सामना करतो, आपसुकच. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की जेव्हा मला कळलं की आता माझी नोकरी राहणार नाही, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती. खूप निराश झालो होतो. तेव्हा असं वाटलं की सगळं संपलं, हातचं गेलं सगळं. म्हणजे आता पैसे कमवायची संधीही गेली आणि स्वतःला सिद्ध करण्याची वेळ सुद्धा. या सगळ्या विचारांचं काहूर डोक्यात थैमान घालत होतो, अगदी आजपर्यंत, आज सकाळपर्यंत. पण आज काय झालं माहित नाही. मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा स्कूटरवरून येत होतो ना इथे यायला, तेव्हा मला विचार आला, ही नोकरी राहिली नाही म्हणजे मला दुसरं कुठलं काम मिळणारच नाही, कमवण्याची संधी मिळणारच नाही, असं थोडंच आहे. माझा आधार सुटलाय, पण जिद्द नाही. आज माझं मलाच जाणवलं की मला जिद्द सोडून चालणारच नाही. भाऊजी जाऊया. आता फक्त 10-15 मिनिट. 10-15 मिनिट झाले की तुम्ही लगेच जाऊ शकता. अजून 15 मिनिटं लागणार आहेत? हो. भाऊजी बराच वेळ झाला हो आपण इथे थांबलोय. नाही म्हणजे आता मला खरं सांगू कंटाळा आलाय. मी काय म्हणते, आपण जाऊया ना आत. नाही म्हणजे त्यांना 5 मिनिटं आधी कळेल ना की मी आले, काही हरकत नाही. पण आता कधी एकदा त्यांना बघते भेटते असं झालंय मला. तर काय होईल ते इतकं साधं नाही वहिनी. हो, याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. भाऊजी ऐकलं का मी काय म्हणते ते? चला ना.
इकडेच आहे ना कार्यक्रम? चला चला. वहिनी अहो, वहिनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्र, बदल हा अपरिहार्य आहे. पण कितीही बदल झाले, काहीही झालं तरी आपण मात्र काहीही झालं, कुठलंही संकट आलं तरी चालत राहायचं. प्रवाहाबरोबर किंवा प्रवाहाविरुद्ध पोहत राहायचं. सतत पोहल्यामुळे दम लागणारच, थोडस पाणी पोटात जाणार, एखादी गटांगळी सुद्धा खावी लागणार. पण फळकुटाचा आधार घ्यायचा अशा वेळेस. हवं असल्यास फळकूट बदलायचं, पण तरंगणं कधी सोडायचं नाही, पोहणं कधीच सोडायचं नाही. काहीही झालं तरी आपल्यावरचा विश्वास कधी ठरवू द्यायचा नाही. कामावरचा शेवटचा दिवस आहे असं वाटलं. अगदी निरोपाचं भाषण. मॅडम कशा आहेत? बऱ्या आहेत ना? हो भाऊजी, अहो यांच्यावर अफरातफरीचा आरोप झाला ना, तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं. पण नाही हो, देव असतो. चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं बघा. ही बघा ना, नवीन सुरुवात. हो, सरांचं कौतुकच आहे. या वयात नवीन सुरुवात म्हणजे. तुम्ही बरे आहात ना? येत. सोमू भाऊजी, हा काय समोर हे काय? अहो मी केव्हाची आले. काय हो, कार्यक्रम तर संपला, तुम्ही तर म्हणत होता की अजून सुरू पण नाही झाला. यांनी मला बाहेर बसवून ठेवलं. मी केव्हाची आले माहितीये? आत्ताच सुरू झालाय कार्यक्रम असं दिसतंय. होणार आहे श्रीनिवास? हो. हा लक्ष्मी, हे आता नुकताच सुरू झाला ग कार्यक्रम. बरं. पण लक्ष्मी, तू अचानक कशी काय आलीस? मी अचानक इथे कशी आले असंच ना. अहो तुमच्याच ऑफिसमधून फोन आला होता. म्हणजे तुमचे हे जे सहकारी आहेत ना, त्यांना वाटलं की तुम्हाला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मला अगदी आग्रहाने बोलवलं होतं. कसं वाटलं श्रीनिवास सरप्राईज तुला? हे ह्या सरप्राईजने तर चकितच केलंस तुम्हाला लक्ष्मी. मॅडम, मी मगाशी सरांनाही तेच म्हणत होतो. एका गैरसमजामुळे यांना खरोखरच खूपच त्रास झालेला आहे आणि त्याबद्दल अगदी मनापासून मी सॉरी म्हणतो आणि मी तुमचीही माफी मागतो. अहो नाही नाही, माझी कशाला. तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही केलं, आम्ही आमचं केलं. महत्वाचं काय, विजय सत्याचा झाला बस. हो मॅडम, पण खरं सांगू, यांच्यासारखा एम्प्लॉय प्रत्येक कंपनीला मिळो. थँक यू फॉर युअर सर्व्हिसेस मिस्टर दळवी.
सर उद्याच्या मीटिंगसाठी काही अपडेट्स द्यायच्या होत्या. येत आहे? हो ठीक आहे. आलो श्रीनिवास, येतोय. इतरांना तर तुमचं कौतुक असतंच हो, पण तुमच्या साहेबांचं तुमच्याबद्दलचं मत ऐकून आणखीन बरं वाटलं बघा. हा रम्या बोल. आत्ता? अरे आत्ता नाही जमणार रे. अरे काय घरी पाहुणे आले होते, मी कसा बसा निसटून आलो लक्ष्मी काकूंच्या घरी. अरे काय म्हणतोय आता? अरे काकांना भेटायचं होतं आणि आनंदीलाही भेटलो असतो ना. अच्छा ऐक, मी इथलं झालं ना की तुला कॉल करतो. तोवर तुम्ही असाल तर भेटूया, ठीक आहे? हा चालेल चालेल, चल बाय. लक्ष्मी काकू, काकू. अरे सिद्धू, ये ना. हो. कसं आहे? मस्त. अच्छा बरं, काकांची तब्येत कशी आहे आता? म्हणजे बरे आहेत ना? हो, बरं वाटतंय आता त्यांना. काकू घरी नाही आहेत का? हो, आई आणि बाबा ते बाबांच्या ऑफिसवर गेलेत. त्यांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम ठेवलाय म्हणे ना, तिकडेच गेलेत ते. तर तू बस ना, मी चहा ठेवते. हवं तर आनंदी सोबत खेळ. हं? चालतंय की? आलेच मी चहा या, या, ठेवते. या. कशा आहे गं आमच्या गुंडू? एकदम सॉलिड. ए सॉलिड आहे का? माझ्यासारखंच बोलायला लागली आजकाल. पण चुकून पण भावनासमोर बोलू नको. कसं आहे, तिला कळलं ना तर आपल्या दोघांना ओरडेल ती. ओके? तुला आणि आपलं सिक्रेट आठवत आहे ना? ठीक आहे. काय मग आज काय करायचं मग? ड्रॉइंग करायचं का वेगळं काहीतरी? आज आपण कॅच कॅच खेळूया. अरे डन डन डन. कुठे आहे बॉल? खाली. खाली. बॉल चला खेळूया. काय मग काय केलं आज तू? आज मी शाळेचं बुकलेट कम्प्लीट केलं. बुकलेट? ते काय असतं? त्यात की नाही आपली माहिती भरायची. हो का? कसली माहिती? म्हणजे नाव, पत्ता आणि बर्थ डेट. बापरे मस्तच. हा, आणि ते लिहिता लिहिताच मला एक गंमतच कळाली. बापरे कुठली गंमत? भावनाईचा बर्थडे 7 डेजनी. काय? भावनाचा बर्थडे? तुला कसं माहिती? मला भावनाईने सांगितलं की तिचं 7 डेजनी बर्थडे आहे, म्हणजे पुढच्या मंगळवारी. आणि म्हणाली की माणसं मोठे झाल्यावरती बर्थडे सेलिब्रेट करत नाही. असं खरंच असतं का काका? असं काही नसतं. मी तर मोठा आहे ना, मी तर करतो बर्थडे सेलिब्रेट. मग भावनाई का नाही करत? का करत नाही इतकी वर्ष मलाही माहित नाही, पण या वर्षी करणार ना. कसं? आपण करायचं ना बर्थडे सेलिब्रेट. पण भावनाला सांगू नकोस आहे. म्हणजे आपण तिच्या बर्थडेच्या दिवशी ना सरप्राईज देऊया, ठीक आहे? प्लॅन ऑन. एकदम एकदम ऑन. अरे सांगू नको, आपला सिक्रेट आहे. अहो, तुमचा हा कौतुक सोहळा इतका सुंदर झाला म्हणून सांगू, माझे तर बाई डोळेच दिपले बघा. सगळे तुमचं कौतुक करत होते माहितीये, आणि का नाही करणार? अहो, इतकी वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंय ना, त्याचंच फळ आहे बघा. मला तर तुमचा इतका अभिमान वाटत होता ना, म्हणजे ना आता या क्षणी मला सगळ्यांना ओरडून सांगावं असं वाटतंय. हो, मी लक्ष्मी, श्रीनिवास दळवींची पत्नी.
मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. आज जरी माझा निरोप समारंभ असला तरी ही गोष्ट मी घरी कोणाला सांगितलेली नाही. त्यांच्यापासून लपवून ठेवून. आणि लक्ष्मी माझी बायको आता इथं खाली आलेली आहे, तेव्हा समजा इतक्या वर्षात मी असं काही केलं असेल की माझ्याकडनं तुम्हाला थोडंफार का होईना काही मिळालं असेल, आणि आजच्या दिवशी तुम्ही मला प्रेमाने काही देऊ इच्छित असाल तर एकच गोष्ट द्या. मी विनंती करतो की आज माझा निरोप समारंभ आहे हे लक्ष्मीला सांगू नका. हा, तिला कळू देऊ नका ही गोष्ट. वहिनी चला मी येतो. अरे निघालस, थोडं खाऊन तरी जा. अहो नको नको, पुढच्या वेळी नक्की. काकूना सांगा मी येऊन गेलो होतो. ठीक आहे, बर. चला निघतो मी. बाय बाय. बाय. काय मुलगा आहे, 5 मिनिटं थांबला असता तर गरमागरम जेवून नसता गेला का? वीणा जरा पाणी देतेस का ग? हा दे. ठीक आहे. वंस, वंस काय झालंय? वंस काय झालं तुम्हाला? हे काढा आधी, हे काढा. काय झालंय? अगं हिला झालंय तरी काय? हे भांडण वगैरे करून आले की काय कोणाशी? जी आजी थांबा जरा, काहीतरी झालंय त्यांना. मंगल, अगं काय झालंय ते तरी सांग. आईला फोन. विणे, अगं जरा लक्ष्मीला तरी फोन लाव पटकन. हो, मी आईला फोन लावून आले तर. एक मिनिट. तुम्हाला एक सांगू का? आजच मी सकाळी वीणाला सांगत होते, जेव्हा आपण एखादं काम करतो आणि त्याची दखल आपली माणसं घेतात ना, तेव्हा इतका आनंद होतो, इतकं छान वाटतं. आज तुमच्या ऑफिसमधल्या लोकांनी तशीच तुमच्या कामाची दखल घेतली आहे बघा. मला इतकं छान वाटतंय, इतकं कौतुक वाटतंय ना तुमचं. मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे खरं तर विनंतीच करायची होती. काय मला तुमच्यासारखं हे मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि AI वगैरे यात काही फारसं कळत नाही, पण माझ्याकडे इतक्या वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे समजा कोणाला काही अनुभवी माणसाची गरज असली, माझ्या लायकीचं काही काम असलं, नोकरी असली तर मला जरा सांगाल का? मला कामाची खूप गरज आहे. सांगितलं तर खरंच. हो सांगेन ना सर, नक्की सांगेन. आणि ते हे आजकाल काय म्हणतात ते ऑनलाईन जॉब पोर्टल्स वगैरे असतात म्हणे, ते मला ते रजिस्ट्रेशन वगैरे सगळं नीट कळत नाही. तर समजा त्याच्यावरही जर काही अनुभवी माणसाची गरज असेल, असा काही जॉब असेल जो मी करू शकेन, ज्याला मी योग्य असेल, तर प्लीज मला जरा सांगाल का? हो सर, नक्की कळव. थँक्यू. हा, थँक्यू व्हेरी मच. नक्की लक्षात ठेवा हा मात्र. हा, लक्षात ठेवा. काय करू? आईंनी पण आता फोन उचलला पाहिजे. आई कुठे असतील, काय असतील, त्यांनी फोन तरी लवकर उचलावा. एक मिनिट. अगं बाई, वीणाचाच आहे. 100 वर्ष आयुष्य तुला. बोल. आई तुम्ही कुठे आहात? लवकरात लवकर घरी या तुम्ही. वीणा, काय झालं? अहो, ते काय झालं, कसं झालं, काही विचारू नका. तुम्ही जिथे असाल तिथून लवकर घरी या. ते मंगलवंश ते जाऊ द्या, तुम्ही लवकरात लवकर आधी घरी या बरं. अगं वीणा, काय झालं? बघा ना. मंगल, काय झालं? मंगल, काय झालं तुला? काय झालं तिला? मंगल, अगं हे बघ, आम्ही आहोत, घाबरू नकोस. काय झालं सांग. मंगल, काही कळत नाही हो. वंश अचानकच रडत ओरडत आल्या आणि आई आई म्हणायला लागल्या. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी, पण त्या काही बोलतच नव्हत्या. बघा ना किती घाबरल्या. मंगल, घाबरू नको. काय झालं सांग. पाणी. ए बाई, इकडे पाणी.
काय झालं बाळा? हा मंगल शांत हो आणि सांग ना काय झालं अगं? मी जान्हवीच्या घरी गेलेले. तू जानूच्या घरी का गेली होती? मी असंच गेलेले होते, तिला भेटायला गेले होते मी. तिथे गेले ना मी तर मला काय झालं? अरे देवा, शांत हो, शांत हो, शांत हो. ओ गॉड, हे तर टॉर्चर आहे. कोणी असं कसं करू शकतं? आई मला भीती वाटते ग. मला एक गोष्ट सांग की ज्या माणसाने हे सगळं केलं तो कोण होता? तू कधी पाहिलं होतंस त्याला? ओळखतेस का त्याला तू? नाही बाबा, मला नाही माहिती तो माणूस कोण होता. पण बाबा तुम्ही याचा नका ना विचार करू. तुम्ही ना पहिले जैन जान्हवीला फोन लावा आणि जैनला विचारा की हे असं कसं होऊ शकतं. मला का घाबरायचं? आणि त्या घरामध्ये असं का होतं? कोण माणूस होता तो? त्यालाच विचारा तुम्ही. आणि एक गोष्ट बाबा, तुम्ही त्याला हे पण विचारा की असं तळवीच्या थोरल्या मुलीशी वागायचं असतं का? त्या घरामध्ये बहीण आली होती ना जान्हवीच्या बहिणी बरोबर असं पुढे वागतं का? आणि तुम्हाला माहिती मला तिथे भीती वाटली बाबा तिकडे जाऊन. माझ्याने जे केलं त्यामुळे मला भीती वाटली आई. नको, पण मंगल तुला तिकडे जायची गरजच काय होती? हो, थांब ना जरा. जे काही असेल ते, पण मंगलच्या बाबतीत जे घडलंय ते चुकीचं घडलंय. मंगल तू शांत हो. शांत हो. हे बघ, आपण या प्रकरणाचा छडा लावू. विजयांशी बोलतो आणि त्याला जाब विचारतो. हा ठीक आहे, तू काळजी नको. पण हे बघ, सगळे आत्ताच कामावरनं आलेत. जरा जेवू दे सगळ्यांना आणि मग मी बोलतो जयांशी. हा तू पण 2 घास खाऊन घे बाळा. हिला बरं वाटेल जरा काही खाल्लं तर. हिला जेवण. भावना. हो वहिनी आहे ना मी इथे. घाबरू नको. चल सगळे जेवून घेऊ, सगळ्यांनाच बरं वाटेल. चला. जानू, 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 जानू गेली कुठे? जानू, 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 जानू काय झालं? तू इथे अशी का बसली आहेस? मी तुला किती हाका मारल्या. सॉरी, मला ऐकू आलं नाही. हे व्हॉट हॅपन टू माय स्वीट हार्ट? इतकी अपसेट का दिसतेस? जयंत, दिवसभर माझा फोन बंद आहे. माझ्या घरच्यांशी माझा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. माझ्या बाबांची तिथे काय अवस्था आहे तुला चांगलंच माहिती आहे. आठवण येते मला माझ्या घरच्यांशी. बोलायचंय मला त्यांच्यासोबत. आय अंडरस्टँड. रिअली सॉरी जानू. मला माहिती आहे तुला इथे खूप लोनली फील होत असेल. त्यात मी तुला म्हणालो होतो की मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. पण काय झालं माहिती आहे, माझा खूप एक इम्पॉर्टंट क्लायंट माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसला होता. मला तिथून हलताच येईना. बरं. सो फोन चालू नव्हता. मग तू काय केलंस? मला मिस केलंस?
हं? हो. आणि अजून काय केलंस? काही नाही, थोडा वेळ बाहेर सोफ्यावर बसले, मग इकडून इकडे फेऱ्या मारल्या, कंटाळा आला, मग झाडांना पाणी घातलं, फर्निचर पुसून काढलं. आणि माझी आठवण काढलीस? हो जयंत, काढली. आणि अजून काय काय केलं मला सांग ना. अजून काय करणार जयंत? म्हटलं ना तुला, कंटाळा आला होता, थोडा वेळ सोफ्यावर बसले, मग इकडून तिकडे फेऱ्या मारल्या, डायनिंग चेअरवर जाऊन बसले, जिन्यावरून चढले उतरले. बरं, खिडकीतून बाहेर बघावंसं वाटतं तर या घराला खिडक्याच नाही आहेत. तूच मला सांग, अजून काय करण्यासारखं आहे या घरात? बाहेर कंटाळा आला म्हणून मग आता इथे बेडरूम मध्ये येऊन बसले. मला मिस करत? हो जयंत. पण तुला एक गोष्ट सांगू मी तुला जास्त मिस केलंय. विचार का? का? कारण माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे, खूप जास्त. यू माय क्वीन. आई, तुम्हालाही हे खटकलंच ना? हे असं खोलीत कोंडून ठेवणं, त्रास देणं अतिच झालं बाई हे. काही कळत नाही ग, म्हणून जान्हवीला फोन लावत होते तर फोन लागत नाही. एका लेकीच्या बाबतीत असं घडलंय, दुसऱ्या लेकीचा फोन लागत नाहीये. कसं कळणार काय नक्की घडलं? जीवाला उगाच घोर ग. हो ना, मला काय वाटतं आई, हे सगळं प्रकरण ना फोनवर बोलून मिटणारं नाहीच आहे. आपल्यापैकी कोणीतरी प्रत्यक्षात जानूच्या घरी गेलं पाहिजे. तुम्ही जाऊन येता का? माझ्याही मनात तोच विचार आला होता ग. म्हणजे बघ ना, जावई बापू जान्हवी दोघांचाही फोन लागत नाहीये, म्हणून जास्त काळजी वाटते. हो ना, नाहीतर बाबांशी बोलून बघता का, काही वेगळा मार्ग निघेल. मी तर म्हणते तुम्हीच जाऊन या, आणि इथली काळजी करत असाल ना तर ती अजिबातच करू नका. मी आहे ना इथे, मी बघेन इथलं सगळं. आता नाही, यांना बोलले असते मी, पण तुम्हाला माहिती आहे ना, हे तयार होणार नाहीयेत. आणि हरीश भाऊजी पण दुकानाच्या कामात अडकलेत ना. नाही, बरोबर आहे तुझं. काहीतरी निर्णय घ्यायला हवा. मी यांच्याशी बोलते. हो. वीणा, पापड दे ना. हो हो, दे दे विडा, पापड दे. हा, आमटी दे त्याला, पोत त्याच्या घशामध्ये. तुला कळतंय का माझ्या बरोबर काय घडलं ते? मला किती टेन्शन येते. तुला काही वाटतच नाहीये संतोष? शांत हो बाळा, असं भरल्या ताटावर असं आरडाओरड करू नये बेटा. आणि तुझं सगळ्यांनी ऐकून घेतलंय की नाही? आपण काढू याच्यावर काहीतरी मार्ग. पण आई, काहीतरी सोक्षमोक्ष करूच याचं. अहो, मला काय वाटतं माहितीये का, आपण त्यांच्या घरी जायला हवं. म्हणजे जान्हवीशी बोलायला हवं, तिच्या कानावर या गोष्टी घालायला हव्या. तुम्हाला काय वाटतं? तुझं म्हणणं बरोबर आहे लक्ष्मी. मला असं वाटतंय की आत्ताच जाऊन ये तुम्ही, जेवण झाल्यावर. बाबा, अहो तुम्ही कसं जाणार? अजून तुम्ही पूर्ण बरेही नाही झालाय. हे बघ भावना, या क्षणी मला कसं वाटतं यापेक्षा मंगल बरोबर जो प्रकार झाला त्याची शहानिशा करणं जास्त आवश्यक आहे. बाबा, पण असं एकटं जाऊ नका तुम्ही. हो बाबा, तुम्ही एकटे नका जाऊ. संतोष दादा किंवा हरीश येईल ना तुमच्या बरोबर. हा भावना, बरोबर आहे बाबा. हरीश येईल तुमच्यासोबत. आणि काय ग वीणा, आमटी किती तिखट केली आहेस. नाही नाही बाबा, मी नक्कीच आलो असतो तुमच्यासोबत, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नसता. पण बघा ना, आत्ता तुम्ही पुण्याला जाणार म्हणजे मॉर्निंगला परत येणार. ऍक्च्युली झालं असं की आजच मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ती मला उद्या मॉर्निंगला पोहोचवायची आहे. त्यामुळे मला खरंच नाही जमणार. हो, याला ऑर्डर आहे, याला आमटी खायची आहे, ती पण तिखट आहे, त्यामुळे त्याला जात नाहीये. सगळ्यांना काही ना काहीतरी होतंय, पण माझ्या आयुष्यात काय चाललंय याच्याबद्दल कुणालाच काही वाटत नाहीये. एक तर मंगल जरा शांत हो बा. मंगल, एक लक्षात ठेव,
तुझा बाप अजून जिवंत आहे. मला कोणाचीही गरज नाहीये. मी एकटा जाऊन येतो जयंतकडे. नाही हो. तर जा विचारतो. हो लक्ष्मी. मी आहे ना, मी येते तुमच्या बरोबर. आपण आजच जाऊया. अरे सावकाश, तू ठसका लागेल. काय करतोयस तू? तू लक्ष्मी, मी आणि पिंकी जाऊन येतो. जयंतला जा विचार. सांभाळून चाल. हो. जानू, जानू रिलॅक्स. नको एवढा विचार करूस. मी आहे ना तुझ्यासोबत. एक काम करूया, उद्या जाऊया आपण आई बाबांना भेटायला. इकडे आल्यापासून तू हेच म्हणतोयस, पण आपण गेलोय का? सॉरी ना जानू. हे बघ, मलाही वाटतं आई बाबांना बघायला जावं, त्यांची विचारपूस करावी, त्यांच्यासोबत वेळ घालवावा. आफ्टर ऑल ते माझेही आई बाबा आहेत. मला नसेल का वाटत त्यांना बघायला जावं, या सिच्युएशनमध्ये त्यांची काळजी घ्यावी. पण जानू, कामच एवढं वाढलंय ना की खरंच वेळ मिळत नाहीये. आणि जो काही थोडासा वेळ मिळतो ना, तो मला तुझ्यासोबत घालावा असं वाटतं. सॉरी. अरे मला ना तसं म्हणायचं नव्हतं, पण काय ना, माझा मोबाईल बंद पडला, घरच्यांशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये ना, म्हणून थोडी डिस्टर्ब आहे मी. इट्स ओके. मी उद्या थोडासा तरी वेळ काढतो, मग आपण जाऊन येऊ. जानू, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? जयंत, काय प्रश्न आहे हा? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग माझ्यासाठी काही करशील? जानू, शांत हो जानू. प्लीज फेकून देते सुरळ. मला खूप भीती वाटते. प्लीज फेकून दे ना ते. जानू, रिलॅक्स. मला काहीही करायचं नाहीये. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना? अरे म्हटलं ना तुला, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. असं नाही जानू. त्यासाठी तुला हे झुरळ दुधातून प्यावं लागेल. काय? काय बोलतोयस तू? का? तुझ्या अंगावरून गेलेलं झुरळ मला बघवलं नव्हतं, ते मी पाहिलं होतं. आता हे माझ्या अंगावरून गेलेलं झुरळ तू पिऊन टाक. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आहे. अरे पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो जयंत,
आहे पण आहे तर मग हे दूध पिऊन टाक. आता हे दूध पी. दूध पी. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग हे दूध पी. जानू, हे दूध पी. कम ऑन जानू, दूध पी. प्रेम करतेस ना, दूध पी. कम ऑन, कम ऑन जानू, दूध पी. मी म्हणालो ना, दूध पी. हे का आले तिथे?